गोंधळ आपण प्रार्थना झाल्या ना आपल्या. आता आपण प्रेमळ गीताची काय वाजूया मुरली. आपल्या तो संप्रदाय कुठला त्याच्यामध्ये काय वाजवतात पहिली मुरली तुम्ही जाऊन आलेला तो सांगतो पांढरी साडी ब्रह्मकुमारी या संप्रदायामध्ये काय गीत वगैरे नसतं पण ते जे सांगतात त्याला जे प्रवचन आहे त्याला ते मुरली म्हणतात. आपली प्रेमळ गीत ही आपली मुरली आहे ती थोडा वेळ आता आपण वाजवूया म्हणूया एक गीत म्हणजे माणसं जमा होतात हा माझा अनुभव आहे. येतच असतील पण तरी त्यांना खूप ट्रॅफिक तोपर्यंत आपण त्यांना लवकर लवकर सगळं मिळावं असं म्हणूया प्रेमळ गीत म्हणूया. आज तुम्हाला एक सांगायचंय मला की आजचा जो दिवस आहे तो आपण सद्गुरूंचा दिवस. मी तर सगळे दिवस सद्गुरूंचेच असतात माझे पण विशेष म्हणजे आजचा दिवस आहे की सद्गुरूंची सेवा व्हावी आणि त्यांच्या सेवेने आपल्याला आशीर्वाद मिळावेत हा सर्वात महत्त्वाचा हे आहे त्यातला अनुषंगाने अर्थ आहे की बाकी काय करायचं आहे आता जीवनामध्ये. कोणत्याही क्षणी आपण सेवाच करतो पण आमची जी सेवा आहे ती मनापासून अशी आहे की सद्गुरूंची सेवा व्हावी इथून पुढं पण व्हावी सतत सतत व्हावी. पहाटे उठल्यानंतर मानसपूजा व्हावी दिवसभर स्मरण व्हावं आणि रात्री झोपताना अर्पण व्हावं अशी सेवा दिवसभर व्हावी. कधीही तुझा विसर पडू नये यासाठी आजची सेवा आहे. आधी जन्मदिवस आहे ना म्हणूनच जन्मदिवस आहे आज आपल्या परमहंसाचा जन्मदिन आहे जन्मदिवस आहे आमचा म्हणून तो गुरुसेवेमध्ये साजरा करायचा म्हणून तर करायचा. आणि आज सर्वांना रसपान असतो ट्रस्ट तर्फे कोणी कसली वर्गणी वगैरे काढायची नाही कळलं. तेव्हा रसपान हे का ठेवलंय तुम्हाला थोडी गंमत सांगते की गुरुजींना थोडं थोडं बरं नाही प्रवचन होत नाही असं आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही सर्व भक्तांनी त्यांना आग्रह धरला की आता तुम्ही पुरे करा. पण प्रवचन सांगताना गुरुजी इतक्या तळमळीने आणि इतक्या जोरात असा इथं जोर द्यायचे त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 1-2 वर्षांनी गुरुजींना घशाचा त्रास सुरू झाला. काही बाकीचं निघालं नाही पण त्रास म्हणजे जास्त बोलू नका असं डॉक्टरांनी सांगितलं. मग सगळ्यांनी सल्ला दिला त्यांच्या घरच्यांनी पण आम्ही सगळ्यांनी पण की आता थांबा थोडं प्रवचन थांबूया. नाहीतर त्यांना प्रवचन म्हणजे त्यांचं औषध दुसरं काय. शरीरापेक्षा प्रकृतीपेक्षा ही प्रवचन याच्यावर त्यांचा विशेष भर असायचा का तर या प्रवचनाचं काही माणसं तरी याची व्हावीत आणि ही भक्ती जी आहे ती अखंड चालावी. कोणती भक्ती आत्मारामाची भक्ती. खरा देव कोणता आहे ते लोकांना कळावं ही त्यांची कळकळ जी आहे ती आपण आत्तापर्यंत तरी आपण चालवलेली आहे पण पुढेही ती चालेल असा आशीर्वाद देते. आणि परमहंसांची आवडती म्हणजे प्रेमळ गीतं होती त्यासाठी एक प्रेमळ गीत आपण पहिल्यांदा त्यांच्या चरणी अर्पण करूया आणि मग आपल्या प्रवचनाला सुरू. तेव्हा आजचा विषय परमहंस हाच आजचा विषय आहे. कोणतं गीत हवंय तुम्हाला कोणतं म्हणजे कोणतं आवडेल तुम्हाला सांगा मला सगळ्यांना. किरण किंवा गुरुजींची ती नाही आरती तुझं आकाश झालं चालेल तेच होतं तुम्हाला. पहा सर्वांनी मिळून पान क्रमांक 8 गीत क्रमांक 15. तुझं आकाश या गीताचा अर्थ काय आहे म्हणजे त्याचा सारांश काय की माझा सद्गुरू या ठिकाणी माझा सद्गुरू आहे केवळ म्हणजे कसं कल्पना केलेली आहे की तूच माझा सद्गुरू जी आहे जो आहे तोच आकाश आहे. ध्यानात हे येतो बरं सगळं. आकाश रूपाने तोच सगळीकडे पसरलेला आहे आणि ते आकाश म्हणजे आकाश नाही माझ्या अंगावरची शाल आहे असं एक कल्पना केली. आणि मग बुद्धीच्या पाठीपोट म्हणजे माझ्या बुद्धीवर पण कोण आहेस सगळी तुझ्या कृपेची शाल असं. तू
तूच भास्कर होऊन तेज दिले कोटी कोटी. आता मला सांगा, बाहेर भास्कर म्हणजे सूर्य आहे, पण आपल्या बुद्धीत कोण आहे? बुद्धी सूर्य जो आहे तो म्हणजे ती म्हणजे सद्गुरु कृपा आहे. हा. मग पृथ्वीच्या पोटात सुगंधाचा साठा. तुम्हाला अनुभव आहे का? पहा, आता इथेच आपण मातीत जास्त प्रसंग नाही, आपल्या विनायकपुरमला आपण गेलो तर पायाला माती लागते. चुकून आपण मातीचा एक असा स्पर्श केला, त्याच्यात थोडंसं पाणी ओतलं तर सुगंध येतो एक प्रकार. तर आता पहिला पाऊस पडेल, दुसरा पाऊस, तो इतका सुगंध येतो. तर तो जो सुगंध आहेस हे सद्गुरुनाथा, तो पण तूच आहेस. म्हणजे या गीतामध्ये सद्गुरु रूपाने सगळं विश्व नटलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दुसऱ्या लोकांना विठ्ठल रूपाने दिसतं, कोणाला कृष्ण रूपाने दिसतं, मीराबाईंना कृष्ण रूपाने दिसतं, पण मला सद्गुरु रूपाने सगळं नटलं आहे असं दिसलं. म्हणून मग ते हे पहिलं चांगलं हे आहे की तूच आकाश झालास शालरी माझ्यासाठी, तूच आकाश झालास शालरी माझ्यासाठी, तूच नटला आहेस बुद्धीच्या पाठीपोटी, तूच नटला आहेस बुद्धीच्या पाठीपोटी, तूच आकाश झालास भास्कर होऊन तेज दिले कोटी कोटी, तूच भास्कर होऊन तेज दिले कोटी कोटी, तूच नटला आहेस बुद्धीच्या पाठीपोटी, तूच नटला आहेस बुद्धीच्या पाठीपोटी, तूच आकाश झालास तूच पृथ्वीच्या पोटात म्हणा गंध सुगंधाचा साठा, तूच पृथ्वीच्या पोटात सुगंधाचा साठा, गुरुचरणी प्रेमल झाली चंदन सुगंधाच्या लाटा, प्रेमल झाली चरणावर चंदन सुगंधाच्या लाटा, प्रेमल झाली चरणावर चंदन सुगंधाच्या लाटा, तूच आकाश झालास शालही माझ्यासाठी. या गीताच्या मालिका सगळी जी प्रेमल गीत आहेत त्याच्या मागे एक मोठी संकल्पना आहे की मला वैयक्तिक सद्गुरूंच्या मूर्ती पुढे किंवा सद्गुरूंच्या सेवेच्या पलीकडे दुसरी कोणाचीच सेवा दिसत नाही. असा एखादा विद्यार्थी कधीतरी, त्यांनी मला सांगितलेले की कधीतरी असा विद्यार्थी एखादा तयार होतो. तसा जसा अर्जुन होता. अर्जुनाने परत भगवद्गीता कोणाला विचारत बसलं नाही की विचार. एकदा भगवान सद्गुरू भेटले तर ते भगवान होते, पण आपला सद्गुरू जो सर्वस्व शिकवतो, शिकवून शहाणा करतो आणि काहीही जगामध्ये अडेल असं वाटत नाही, तो खरा सद्गुरू. एखाद्या सद्गुरूने अनुग्रह दिला आणि मग अडत राहिलं सारखं किंवा आपल्या प्रपंचाच्या कामावर अडचणींवर उपाय नाही निघा. प्रपंच म्हटलं की अडचणी असतात मनुष्य, त्याच्यावर उपाय आहेत, साधना आहे, नंतर बाकीचं हे ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. चला चला महाराज उशीर झाला बाकीचा अभ्यास आहे, असं सगळंच आहे. एका सद्गुरूकडे सगळा माल असणं याला महत्व आहे की नाही? आहे ना. मग एका सद्गुरू आमच्या परमहंसांकडे सगळं आहे, म्हणजे ते भगवान कृष्णासारखंच आहे. भगवानच आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटायचा तेव्हा पण आणि अजून पण. मला खूपच आय एम प्राऊड ऑफ इट. खूप मला प्राऊड वाटतो त्याचा की आपण अशा सद्गुरूंचे सेवक झालो, अशा सद्गुरूंचे शिष्य झालो, म्हणून मला कायमच त्याचा अभिमान आहे. आणि काहीतरी असेल मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी कुठेतरी शब्द दिला असेल, काहीतरी झालं असेल, सेवा झाली असेल, काहीतरी झालं असेल ना, कुठेतरी भेट झाली. पण मला
ध्यानामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगते, रेकॉर्डिंग होते. चालेल. आता झालं की दिसत नाही तुमच्या का? माहितीसाठी सांगते की ध्यानामध्ये मला असं दिसलेलं आहे एका कुठल्या वर्षी, आता माझ्या लक्षात नाही येणार, एकूण 4 ते 5 वर्ष माझा अभ्यास झाला. त्या 3ऱ्या वर्षी का 2ऱ्याच वर्षी मला हे समजलं. मी पण विचार करायचे ना याचा की हे एकच सद्गुरू आपल्याला मिळेल, तेच आपल्याला का सतत आपल्याला पसंत पडतात असं नाही मी म्हणणार, पण त्यांच्यावर माझी इतकी दृढ श्रद्धा का बसली याचा अभ्यास मी पण केला. त्यामुळे ती श्रद्धा बसायचंच कारण आहे की म्हणजे सगळं काही तिथं आहे, कुठली शंका निवारण होणार नाही असं नाही. हे तर फार खालचं राहिलं, पण सगळं काही आहे. आणि जे जे ते सांगायचे त्याचं महत्त्व जगाच्या दृष्टीने किंवा भगवद्गीतेच्या अभ्यासाच्या दृष्टीने किती आहे ते मला कळायचं. आत्तापर्यंत भेटलेले गुरु, आत्तापर्यंत भेटलेले मार्गदर्शक जे जे कोणी आहेत, स्त्री होते, पुरुष होते, सगळे होते, पण त्यांच्याही पेक्षा सद्गुरूंचा अनुग्रह म्हणजे काय, आणि तो दिल्यानंतर कुंडलिनी शक्ती उद्भवून शरीरामध्ये कितीतरी आपल्याला फायदे होतात. मुख्य म्हणजे आपलं आरोग्य सुधारतं. तुम्हाला अनुभव आहे, एखाद्या थोड्याफार काहीतरी होतं मनुष्याला, पण घोर दुखणे कधी आपल्याला होणार नाही, लक्षात ठेवा. आणि जरी झाली तरी ती नाही के बराबर अशी दुरुस्त होऊन पुढं आपण पुढे चालू शकतो. अशी गुरुकृपेची कमाल असते, खूप कमाल मोठी. देवापेक्षा गुरु श्रेष्ठच आहे. हा, देवापेक्षा गुरु श्रेष्ठच गुरु असतो. श्रेष्ठ आहे खरे. पण आपल्या इथं गुरुची परंपरा जी आहे ती फारच श्रेष्ठ आहे. म्हणजे ते शब्दामध्ये सांगता येणार नाही, तुम्हालाही नाही मलाही नाही, पण असं आहेच की हा फार मोठा श्रेष्ठ सद्गुरू आपल्या पंथाला लाभले. त्यांच्यातून खरा विश्वयोग आपला सुरू झाला. पंथाला असा गुरु लाभणं हे भाग्य आहे. त्यांनी आम्हाला ऑर्डर केली, बस आता तुम्हीच सांगा तत्वज्ञान. आणि त्यांचं हे विशेष असायचं, ते म्हणायचे सगळ्या जगामध्ये पुरुष ज्ञान सांगतीलच, काय कौतुक नाही, एका स्त्रीने ज्ञान सांगितलंच पाहिजे असं म्हणायचे. मग ते झालं त्यांच्या मनाप्रमाणे. ज्ञान सांगायला काय काय लागतं सांगा मला. एक तर भाषा ज्ञान पाहिजे व्यवस्थित, बरोबर, भाषा शुद्ध पाहिजे, ती नीट आली पाहिजे, व्याकरण नीट कळलं पाहिजे, विद्वत्ता पाहिजे, मोठे मोठे शब्द कळले पाहिजेत, त्यांचा अभ्यास पाहिजे, नंतर ग्रंथ वाचण्याची कला आली पाहिजे, असं सगळं असतं. आणि बोलण्याची कला आली पाहिजे. हे सगळं पाहूनच सद्गुरूंनी काय सांगितलं की नाही तुम्ही हे बरोबर काम करू शकाल. एक स्त्री आहे, त्यांना सातारून एक कॉमेडियन शिक्षक आले आमच्या घरी शेवटी, आणि त्यांनी म्हटले की गुरुजी कुठे आहेत? गुरुजी यायचे मधून कधीतरी. तुम्ही म्हटलं नाही आता काय ते आलेले नाही का, तुम्हाला काय प्रश्न आहे का म्हटलं, माझ्याजवळ निरोप द्या मी सांगते. तर ते म्हणाले नाही छे मला त्यांनाच भेटायचं. पण ती काय भेट नाही झाली, पण म्हटलं निरोप द्या माझ्या. मग त्यांनी सांगितलं की नाही तुमच्या गादीवर एखादी स्त्री कशी काय बसू शकते, पुरुष का नाही, याचं गम्य सांगा म्हटलं. आणि एखाद्या वेळी मला वाटतं त्यांची भेट झाली, कुठे खाली उतरल्यावर काय कुठली झाली. ते पण हुशार होते, ते ग्रस्त कॉमेडियन होते. त्यांनी प्रश्न विचारला त्यांना की गुरुजी सामान्यतः असं असतं की पुरुष सद्गुरू असतात, तुम्ही तुमच्या गादीवर स्त्रीला कसं काय बसवलं. पण आपल्या गुरुजींचं महत्त्व यासाठी तुम्हाला सांगते की स्त्री याचा अर्थ त्यांना शक्ती हवी होती, आणि हे त्यांचं मागच्या जन्माचं आहे सगळं ठरलेलं. एकंदरीत जर विचार केला यांच्या वर्णनात हे आलेच महाराज. प्रश्नच नाही, व्हायलाच पाहिजे होतं ते त्यांच्याकडनं खूप झालं, सतत. खूप छान. नाही तुम्ही सगळे होणारच आहात. तर ते व्हायलाच पाहिजे वरनं. चांगले म्हणा नाही का, मुक्ताबाईनीच नाही का आधी दिलं. हो ते ना, ज्ञानेश्वर बाबांनीच सांगितलं. जर मुक्ताबाईने कितीतरी लोकांना अनुभव आहे. असं काय पुष्कळ आहे. 5 जन्म कळले ते सांगा. हं? 5 जन्म कळले तुमचे ते सांगा. मागचे आम्ही दोघे बरोबर कसे होतो, एकाच काळामध्ये कसे होतो हे मला 5 जन्म ध्यानामध्ये दिसलेले आहेत. समजलं नाही, दिसलेले आहेत. तर ते आहेत माझ्या वहीतले 5 जन्म. मी कोण होते, ते कोण होते, आणि ते माझे शिक्षक होते. 5ही जन्म म्हणजे सद्गुरूच होते.
पण इथे या जन्मात आल्यावर किती भगवंताची लीला असते की मी कुठं जन्मले, त्यांचं कार्य काय झालं, मी कुठल्या कुठं होते. अगदी सामान्य, अगदी सामान्य म्हणजे माझे वडील अत्यंत सुशिक्षित, मी सुशिक्षित, आई आमचं घराणं सुशिक्षित आहे. चांगली भाषा, चांगलं खाणं, चांगलं पिणं, संस्कार सगळे ब्राह्मणांचे झाले पाहिजेत असा आमच्या दादांचा आग्रह. हे सगळं खूप होतं आमच्या घरात. आणि विशेष हे होतं की प्रत्येक वेळी गावामध्ये जे संत सद्गुरू कोणी का असेना कीर्तनकार जे येतील त्यांचं भोजन आमच्या घरी असायचं. ही जी सेवा आहे ती जवळून मला पाहायला मिळाली. मग मला तो त्यांचा सहवास घडला. माझ्या प्रश्नांची उत्तरं काय मी सतत विचारायचे, जे येईल त्यांना कसं ते कसं, मला शांत नव्हतं बसून. असं करता 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 ते संस्कार पण झाले. ज्ञानेश्वरी अभ्यासायला मिळाली. ज्ञानेश्वरीचा अभ्यास असा झाला की आमच्या दादांचे म्हणजे वडिलांचे सद्गुरू हंबीर बाबा, त्यांचं पण आता शिक्रापूरच्या तिथे जवळ पाटेठाण म्हणून गाव आहे, तर त्यांचा पण आश्रम आहे. त्यांचे चिरंजीव आहे. वयाने माझे एवढेच असतील बहुतेक, थोडे मोठे असतील पण आहे. तिथं त्यांचा आपल्यासारखंच आहे सोहम ज्ञानाचं थोडंफार फरक. तर हंबीर बाबा हे दादांचे गुरु. पण मला काहीच माहिती नव्हतं आणि मी नर्सिंगहून एकच दिवस सुट्टी काढून घरी गेले. मला काही सुतराम कल्पना नाही कोण येणार आहे, काय करायला पाहिजे. आणि मग मी असं घरात काहीतरी करतो. हंबीर बाबा दरवाजात उभे राहिले. एकदम पुण्य आहे, कळलं. मागच्या जन्मेचं पुण्य असल्याशिवाय असं कधीही काय होत घरी आले नाही. ते हंबीर बाबा. हा हंबीर बाबा घरी आले होते. घरी म्हणजे आमच्या माहेरी तेव्हा मला कुठे माहिती हे हंबीर बाबाचे कोण आहेत का. मी मोठी होते तसे म्हणजे नर्सिंगला होते. मी म्हणलं कोण पाहिजे आपल्याला. ते म्हणले ओ हो आत, मला आत बसायला टाकतात. तुझ्या बापाचा गुरु आहे मी. असं वाटलं तू थोडं घाबरायला लागलं. त्यांना म्हटलं दादा गेले बाहेर. मी म्हटलं ते दादा आमचे बाहेर आमचे दादा बाहेर. तुम्हाला म्हटलं हो बाजूला माझंच घर आहे. कोण आहेत का वगैरे. नंतर मग भेट झाली, मग दर्शन घेतलं वगैरे. हळूहळू आमच्या दादांनी माझी माहिती दिली. दादा माझी माहिती सांगितली सगळी. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या. हो, इथं एकदा त्यांनी येऊन तुम्ही यायच्या आधी हा. खूप एवढं घेऊन आणलं चरित्र सगळं. त्यांनी. तर मग दादांनी तशी माहिती सांगितली. ही माझी मुलगी आहे, हिला वाचनाची आवड आहे, खूप खूप ग्रंथ वाचन करीत असते, असं करत असते तसं. त्याच्यावर हंबीर बाबांनी परीक्षा केली. आणि मी केवळ 16, 16.5, 17 वर्षाचे असेल. ससूनला ॲडमिशन नुकतीच घेतली. तिथं हंबीर बाबा माझ्याकडे आले. दादांना म्हणले तुमची मुलगी चाणाक्ष आहे, तिच्याकडून माझा एक निबंध लिहून घ्या. किती पानी निबंध? 17 पानी निबंध. कशाचा? विश्व हिंदू परिषद. हा, विश्व हिंदू परिषद होती तिकडे दिल्लीला. तिथे हंबीर बाबा सिलेक्ट झाले होते महाराष्ट्रातर्फे आणि त्यांना ते लिहून हवं होतं. तिथं हे पेपर त्यांनी नेले 16, 17, 12 आणि तिथं हंबीर बाबा पहिले आले. महाराष्ट्राचा मनुष्य संपूर्ण जगामध्ये हिंदू धर्म श्रेष्ठ आहे असं म्हणून हंबीर बाबांनी जे भाषण केलं ते पहिला मी लिहिले. विश्वव्यापी मानवधर्म हा त्याचा मथळा मोठा. मथळा काय? विश्वव्यापी मानवधर्म. काय कळत असेल 16व्या वर्षी ते नर्सिंगला ऍडमिशन घेतलेली, तिथलं ते ज्ञान चाललेलं. काय वरूनच यायचं, मला काही माहित नाही. आणि पहिल्यापासून मला आठवतं चाकणला मी 1ली, 2री, 3री, 4थी जग तुम्ही आकाशाकडे बघत बस. म्हणजे वृत्ती कुठे असायची हे सांग. वृत्ती आकाशाकडे असायची की काय बरं करता येईल, काहीतरी संशोधन करता येईल. हे विचार 1ली, 2री असं म्हणजे मला आत्ता आठवतं ते. तर हे काहीतरी असतं मागच्या जन्माचंच काहीतरी असतं. सुकृत बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. विठ्ठली तशी आवड होत नाही, उगीच काहीतरी होत नसतं कधी. आणि मग हंबीर बाबांनी ते ओळखलं माझ्यातलं चाणाक्षत्व. त्यांनी सांगितलं गुरुजी ही मुलगी साधी नाही, एवढे 17 पाने लिहू शकते म्हणजे काही मी सांगितलेलं पण तिला नाही. विश्वव्यापी मानवधर्म
मानवच धर्म आता सध्या याची गरज आहे की नाही सांगा. आता भारतावर कसं संकट आलं, धड मुसलमानांना खेडेगावातल्या आपल्या इकडच्या हाकलता येईना. बिचाऱ्या मोदींना फार मोठं संकट आलं आणि तिथले ह्याच्यावरचे ते त्यांची पण घरं सगळी ते बरं झालंय, म्हणजे घरं सगळी पाडली त्या पाकिस्तानाची. म्हणजे आता खऱ्या मोठ्या माणसाला खूप प्रश्न असतो, डोळ्यासमोर माणसं मेलेली किंवा त्यांचे घरं पाडले असं बघवत नाही. निदान मोदींसारख्या व्यक्तीला तरी हे बघवणार नाही, तरी पण कर्तव्य म्हणून ते करावंच लागणार. आणि आज हिंदुस्थानातल्या प्रत्येक मुसलमान व्यक्तीला ही चिंता आहे की आपल्याला कधी जावं लागेल किंवा काय होईल आपलं, असं सांगता येत नाही. त्यांच्यातच दुष्ट आहेच लपले, त्याला काही इलाज नाही, त्याला इलाजच नाही. म्हणजे जर आपल्याला त्रास द्यायला लागले, धर्म विचारायला लागले, माफ त्याला इलाज नाही. पण असं झालं, एक करतो आणि सगळ्यांना ते भोगायला लागतं. त्यांनी त्यांची युनिटी करावी, सभा घ्याव्यात आणि काय बोलायचं नक्की ते पहिले ठरवा. म्हणजे चला अहो, काय किती उशीर, 6 वाजता बसले. एवढ्या उशिरा येऊन चालतोय पुढारी. नाही ना, 6 वाजता बसले. पुढारी 7 वाजता आले. रिक्षात काहीच मिळालं नाही. Traffic. पावणे 8 झाले. खूप ट्रॅफिक. खूप ट्रॅफिक मध्ये यायलाच काही करायला मिळालंच नाही आम्ही. बरोबर 6 ला आणि बाहेर मग पडले. काय सांगत होते मी, अशी परिस्थिती आली आता. मग मोठ्या माणसांना पण कधी कधी प्रश्न पडतो की चालवावं तर लागेल, पण कसं बुद्धीमध्ये सतत विचार आहे, सतत जबाबदारी आहे, उद्या काय होईल याचा अंदाज सांगता येत नाही. म्हणून आपल्या विश्वयोगात आपला विश्वयोग हा देशासाठी पण आहे, हे कायम मी तुम्हाला सांगते. देशासाठी विश्वयोगाने बसल्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला मी आता सांगते. एक आयडिया आहे. ज्यांना ज्यांचं ड्रॉइंग चांगलं असेल त्यांनी भारताचा नकाशा एका प्लेन पेपरवर काढायचा. तुम्हाला येतो का? मला येतो. सगळ्यांना येतो का? सगळ्यांना येतो. चला. आणि आपला संकल्प करायचा. एवढ्यांचा संकल्प निश्चितपणे कामी येईल. या पुढे या, निश्चितपणे कामी येईल आणि येतोच. प्रत्येक वेळेला आपण हे करत आहोत. आपण करोनाच्या वेळेस पण आपली जी संस्था आहे त्याच्यामध्ये जर धर्मज्ञान चालतं किंवा अध्यात्मज्ञान चालतं तरीही धर्म त्याला चिकटून आहे. म्हणून धर्म बिघडला सगळ्या जगातला की आपण प्रयत्न करायचे बसल्या ठिकाणी, काही कोणाला न बोलता. कळ. म्हणून मग भारताचा नकाशा कोणाकोणाला येतो? हात वर येतो ना जरा. आपल्या वेळेस सगळ्यांना सगळ्यांना येतो. होता तर भूगोलात. बरं. नसेल तर पाहून काढा, कोणाकोण काढून घ्या, काहीतरी करा. आणि तो नकाशा हल्ली हे वातावरण जे आहे ते शांत व्हावं, असं होऊ नये. म्हणजे ज्याचं त्याला शासन व्हावं किंवा जे जे काय असेल ते नीट व्हावं, याच्यासाठी काहीही वाईट होऊ नये असा संकल्प करून भारताच्या प्रत्येक नकाशावर, सगळ्या नकाशावर फुल्या करायच्या. फुल्या का? असं काही होऊ नये, असं काही होऊ नये. हो, संपूर्ण भारताच्या आत. माझे 3 नकाशे झाले, 3ही नकाशे भरले. पुढे सुरुवात केली. तसं करा. तुम्ही जप पण सांगितलं. हा, आणि दुसरी गोष्ट, आपला जो जप आहे, आपला जो जप आहे, कधीही जगावर किंवा भारतावर काही वाईट व्हायची वेळ आली तर ओम जूम 6 महामृत्युंजयाचा मंत्र आहे, तो पण रोज एक एक देशाच्या नावाने करायचे. आपण आपल्यासाठी करतोच ना. आपलं घर आहे, आपली माणसं आहेत, तशी ही पण माणसं आपलीच आहेत. गुन्हेगार आहेत, तो भाग वेगळा आहे. सगळे गुन्हेगार नसतात. पण आता काय करणार? केलं ना कोणीतरी, वाईट झालं. ठीक आहे, कुठून कुठपर्यंत आलो आपण? नकाशा झाला, मग त्याच्या आधी कुठे होतं? हंबीर बाबांचं हे सांगा. मग हंबीर बाबांचं विश्वव्यापी हा ते भाषण, मानवधर्म, हा, विश्वमानव. मानवधर्म, विश्वव्यापी मानवधर्म. ते भाषण हंबीर बाबांचं दिल्लीत झालं. भारताचा म्हणजे इकडचा पहिला नंबर आला महाराष्ट्राचा. हंबीर बाबा त्या धार्मिक परिषदेचे काहीतरी मुख्य झाले, मला एवढं आठवत नाही, मी लहान होते, पण ते झाले. आणि त्या लेखाचं वाचन तळेगावच्या शेजारी पाटेठाण नावाचं गाव आहे,
ते हंबीर बाबांचं मुख्य गाव आहे. तिथे वाचन झालं. त्याला बाळासाहेब भारदेव वगैरे यांसारखे मोठ्या मोठ्या व्यक्ती तिथे आल्या होत्या. तेव्हा मला हंबीर बाबांनी तिथे बोलवलं. म्हणजे आमचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं कसं वाढत गेलं हे सांगते तो. कुठे ना कुठे काही ना काही व्हायचंच. तेव्हा मला त्यांनी बोलवलं. हंबीर बाबांची थाप पडली पाठीवर. म्हणले बाळा तू किती हुशार आहेस. असाच 16 पानी लेख होता. तेवढा लेख तिथं वाच की विश्वव्यापी मानव धर्म म्हणजे प्रयत्न तेव्हापासून चाललेत की नाही. सर्व विश्वामध्ये मानवाने कसं वागावं, मानवाला काय पथ्य आहे आणि मानव धर्मच आहे, दुसरा धर्म नाही, असं हंबीर बाबांना त्या काळी सांगायचं होतं. आणि तो लेख मी 16 पानी लिहून दिला. कळलं. मग त्याच्यानंतर नर्सिंग झालं. मग काय लग्न झालं, नोकरी झाली, सगळं झालं. पण एक ज्योत या ठिकाणी लागलेली आहे. लक्षात ठेवा. आपली जी ज्योत असते ना, ब्रह्मज्योत, ती प्रत्येकाची असतेच इथे. ती आपल्याला माहीत नसते किंवा इथे म्हणा, पण ती वाट पाहत असते उत्तम क्षणांची, उत्तम व्यक्तीची. नंतर उत्तम कोणी ना कोणीतरी आपल्याला भेटेल, मार्गदर्शक, अशी वाट पाहत असते ती ज्योत. प्रत्येकाला आपल्या प्रारब्धानुसार, आपल्या व्यक्तिमत्वानुसार गोडी द्यायची. असं कोणी ना कोणी सद्गुरू भेटतातच. कळलं. तसं आपल्या विश्वयोगाला तुम्हाला सर्वांना आणि मला परमहंस भेटले. परमहंस भेटले आणि पूर्ण एवढ्या मोठ्या समाजामध्ये पूर्ण बदल झाले. लक्षात. ज्यार्थी एवढा समाज बदललाय त्यार्थी उद्या पुढचा पण बदलला अशी खात्री बाळगा. आपण नुसते धार्मिक नाही, कट्टर धार्मिक वृत्ती नका करू. मग कोणती वृत्ती ठेवा? माणुसकी, माणूस धर्म ठेवा. व्यापक धर्म, मानवता धर्म ठेवा. विश्वबंधुत्विनी. हा, विश्वबंधू. सहस्रनामात नामे. हा, ती नाम पण पहा. मी काहीच केलेलं नाही. ते प्रेमल सहस्रनाम खूप आश्चर्यकारक नाम आहेत. म्हणजे परमहंसांनीच हा परमार्थ, हा विश्वयोग पुढे नेलेला आहे. एक दिवस मी मांडी घालून घरी बसले ध्यानाला. यांचंच येते. यांनी माझ्याकडे सारख्या तक्रार घेऊन यायच्या. काय करू माऊली, माझं घरच व्यवस्थित काहीच नाही आहे नीट, काहीतरी करा. आणि त्यांनी ते काय 3-4 वेळा ते नारायण नागपुरी केली, सगळं केलं नाशिकला जाऊन. म्हणून मी घरी जाऊन स्नान केलं आणि पूजा वगैरे झाली आणि ध्यानाला बसले. म्हटलं परमहंसा मला सांगा उपाय की असं जर एखाद्या साधकाचं असेल तर ते साधना कधी करणार. नुसतं घरच्या अडचणी दूर करणंच जर साधकांचा वेळ जाईल तर ते साधना कधी करतील असा प्रश्न मी विचारला. त्याच्यावर मी विचारला प्रश्न आणि सहस्रनाम आलं त्यात. ते उत्तर तिकडे गेले. यांना झोपेतून 4 वाजता उठवण्यात आलं. परमहंसांनीच उठवलं. त्यांना जिथे कार्य करायचं आहे, ज्या भक्तांच्या द्वारा जे करून घ्यायचं आहे ते करतातच, ते सोडत नाहीत. तसं आता आपल्या कमलेशांच्या मुखातून सगळे स्तुती म्हणा किंवा नाम म्हणा किती सुंदर आलेला आहे. इकडे बसा. कळलं. म्हणजे ते करून घेतात. कोणाकडून निमित्त मात्र कोणीतरी असतं, बाकी चालतं. मग कमलेश यांच्याकडून आता ते नाम होते आणि ह्यांना त्यांनी पहाटे 4 वाजता आवाज दिला, उठा, तुम्हाला एक काम करायचं आहे. त्यांना काही कळलंच नाही आधी कोण म्हणते असं उठा, आवाज तर पुरुषाचा आहे. त्यांना सांगितलं त्यांनी, मी असं असं बोलतो, नावं तुम्हाला नावं लिहून घ्या लिहून. वही होती, पेन होता. तसं ही व्यक्ती जी लिहायला बसली ती 7 दिवस यांची समाधी लागली होती. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ही विशेष नाही. 7 दिवस यांनी जेवण काय केलं असेल मला माहित नाही, घरच्यांनी दिलं असेल, पण आंघोळ पण नाही, ऑफिस नाही, सतत वही आणि पेन. 7 दिवसानंतर समाधी उलगडली. बरोबर. असं हे जे कार्य आहे हे आपण असं एवढंच आहे असं वाटतं, हे एवढंच नाही. कार्य मोठं होणार आहे आणि एकाच्याच याने कार्य होतं असं नाही.
परंपरेने ते चालतं. ज्याला ज्या अंशात समजतं तो त्या अंशात तुम्ही सगळेजण करणार आहात, सगळेजण करणार आहे असं म्हणून प्रत्येक कामासाठी प्रेमळ सहस्त्रनामाची योजना झाली. विश्वयोगाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणतंच नाम दुसरं करायचं नाही. फक्त कोणत्याही अडचणीवर प्रेमळ सहस्त्रनामामध्ये आम्हाला विचारायचं, माऊली काय आहे मला द्या, तेच नाम करायचं. ती सर्व अडचण दूर झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर? खूप भारी आहेत ना. फार भारी. तुमच्यावर कोणाची करणी असेल, भानामती असेल, अंगारे दुपारे असतील, नाही तर दुसरं काही असेल, काहीही असो, पण ते तुमचं सगळं जाईल. मंत्र असतील, तंत्र असेल, काही असेल, प्रेमळ सहस्त्रनामामध्ये ऑफिसचं काम असेल, ते सगळे उपाय आहेत. त्याचे उत्तम विद्वत्तापूर्ण नावं आहेत आणि गुण आणणारी नावं आहेत. खूप सुंदर. आणि त्यांची देवता कोण आहे? प्रेमळ देवता आहे त्या नामाची. म्हणजे असं करावं लागेल की प्रेमळचा फोटो समोर ठेवायचा. संध्याकाळी तिन्ही सांजेला पथ्य आहे त्याचं. तिन्ही सांजेला फोटो असतो देवघरात. तिथं आता देवघरातच ठेवले सगळ्यांनी. तिन्ही सांजेला स्वच्छ हात पाय धुवायचे, एक उदबत्ती लावायची, निरंजन लावायचं आणि आपली जपमाळ घेऊन तो जप, तुमची माझी अशी अडचण आहे माऊली, मी हा जप करते आहे म्हणून ते नाम करायचं एकाग्रचित्त. संध्याकाळी बरोबर ह्याच्या वेळेस काय होतं, संधिकाल असल्यामुळं त्रिकुटी मध्यामध्ये प्राण एकाग्र होतो लवकर. त्यामुळे जप काढणीला आणि उत्तम आहे, तुम्ही करून पहा. सहस्त्रनामाने गुण येतोच. परवा देशमुखांना पण आला की नाही? देशमुखांना 2दा गुण आला. म्हणजे बरेचदा. पण त्या जोडीचं एक विशेष आहे की त्यांना कुठलीही अडचण येऊ ते मलाच विचारतात फोन करून. दुसरीकडे कुठं जाणारच नाही, कोणालाच नाही विचारणार. मग त्यांना परवा एक अडचण होती, त्यासाठी नाम दिलं तर तो गुण आला. त्याच्या आधी काय होती आपल्या अडचण? काहीतरी होतं. अरे आता तर सुटले. हा, सुटले. जाऊ दे. सगळ्या अडचणी सुटल्या असं. हा, त्यांची मुलगी अमेरिकेला असते, देशमुख काका असं. त्या मुलीचा एकाएकी व्हिसा काय झाला, अमेरिका म्हणजे ट्रम्पने त्यांचे ते व्हिसे नाही का काहींचे कॅन्सल केले. हा, तसं त्या मुलीचं पण झालं आणि ती घाबरली. म्हणजे सगळं फॅमिली आता एवढी सगळी छान तिथे सेटल झालेली, सगळं उचलायचं पद असते, घाबरतं मनुष्य. मग ह्यांना कळलं, ह्यांनी मला सांगितलं. म्हणलं माऊली काय उपाय करावा, कसं काय परत त्याला तिला परवानगी मिळेल. म्हणजे थांबाला मी स्वस्थ बसले, सहस्रनाम उघडलं, त्याच्यात एक नाम होतं. कोणतं नाम सांगा आता? शल्य कौशल्य शारदोदाई. बरं, ठीक आहे. हा, बरोबर. शल्य कौशल्यात नाही, काहीतरी वेगळं. पूर्णतेश्वरी असेल. 601 शल्य कौशल्य. बरं, शल्य कौशल्य. शल्य कौशल्य असं का नाव दिलं? शल्य कौशल्यत्व शारदत्वदायी. अवघड आहे ना. पण ते का? तर त्यांच्या बुद्धीमध्ये असं काय कौशल्य निर्माण व्हावं, शल्य राहू नये आणि त्यांना परवानगी मिळावी असं म्हणून मी यांना, त्यांनी पण छान श्रद्धेने दोघांनी नाम जपलं. आणि मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या दिवशी का 6व्या दिवशी त्यांना फोन आला, आई झालं काम. असा आहे. म्हणून प्रेमळ सहस्रनाम हा सुद्धा आपल्यातला ग्रंथ जो आहे तो नामांकित ग्रंथ आहे. सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा. उलट ती नामं बाकीची कशासाठी आलेली नाही, ती काय पाठ करण्यासाठी नाहीत, काही नाही. फक्त आपल्या सर्वांच्या अडचणीवर एक एक नाम त्याच्यामध्ये आहे. तर ते तुमच्या माहितीसाठी मी आता सांगितलं. आता मला हे सांगायचं आहे, असं परमहंसांकडे मी कशी ओढली गेली ते आता सांगते. आजचा विषय म्हणजे परमहंस आहे, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर असं सांगायचं ना. जा सांग. हो. जा. एवढंच आहे. पैसे द्यायचं. किती लिटर सांगा? 6-7.
मयुरेश 6-7 आहे. क्लासमध्ये येत ना आपल्याकडे हं? क्लास देतील ना ते क्लास पण आहे. क्लास देतील. ते वाजावं लागलं तेव्हा मी काय सांगत होते हा तर ते असं प्रकरण वळत 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 परमहंसांच्या तिथपर्यंत आमचं आलं आणि मग तेव्हा त्याच्या आधी असं झालं की लोणी काळभरला माझे वडील असताना आपले हे होते कोण ते एक सद्गुरू होते ते स्वतःला गुरु मानत नसत पण ते गुरु परंपरेचे आद्य होते कुंभार गुरुजी साधं साधं व्यक्तिमत्व आणि तो रामदास स्वामींच्या ग्रंथाचं पारायण सप्ताह बसवायचे दासबोधाचा तिथे दासबोधाचा सप्ताह नंतर पहाटे 4 वाजता मिरवणूक काढायची ते मला म्हणायचे तू गाव जागा कर पहाटे काय कर तू गावाची जागृती कर प्रमिला कर तर तिथं ते कार्य झालं पहाटे 4ला कंदील कोणीतरी घ्यायचे गावकरी आणि मनाच्या श्लोकाचं पुस्तक घेऊन मी पुढं म्हणायचं सगळ्या गावकऱ्यांनी 200 माणसं जोडून माझ्या मागे असे आम्ही प्रभात फेरी काढायची संपूर्ण एवढे काळभर माझं लग्न होईपर्यंत हे कार्य सेवा खूप सेवा लागली. मला आवड आहे या सगळ्या गोष्टी खूप आवड आहे त्यामुळे ती सेवा झाली आणि मग त्यांच्या पठडीमध्ये जे जे काय शिकले विचार सागर ग्रंथ शिकले नंतर हे बाकीचं भजन वगैरे ते सगळं शिकले एकदा असा प्रसंग सांगू ना सगळं एकदा असा प्रसंग झाला की कुंभार गुरुजींच्या आश्रमामध्ये रात्री 9ला भजन असायचं मी पण विचार केला दादांना विचारलं दादा जाऊ का मी ती सुमन आहे ना आपली सुमन तिथंच राहायची एकदम वेडी बागडी तिला काहीच कळायचं नाही त्यांना ते मी सगळं आणलं आपण माझ्याबरोबर ठेवून तर ती असायची त्यामुळे तिच्याबरोबर मी आपली गेले आश्रमात आणि पहिल्याच दिवशी भजन होतं तिथं आम्ही भजन म्हणतो भजन कसं म्हणावं हे मला काही माहिती नव्हतं कुंभार गुरुजींनी माझा जोरदार अपमान केला 50-60 माणसांमध्ये असं चोपलं म्हणले कोण आहे तुम्ही काय तुमचा संबंध इथे मी पहिल्यांदाच गेले म्हणायचं असेल असं रडायचं असेल रानात जायचं अरण्यात जाऊन रोदन करा इथे नाही इथे चालीत संगीतात व्यवस्थित तालामध्ये भजन आलं पाहिजे येत असेल तर या उद्यापासून नाही तर गो केवढा अपमान झाला पण मी अपमान न मानता घरी गेले दुसऱ्या दिवशी भजनाचं पुस्तक आणलं टाळ आणले आणि त्रिताल ताबडतोब मी माझा 1-1.5-2 दिवसामध्ये ते मी केलं तिसऱ्या दिवशी परत हजर होतो मग मात्र भजन तोच अभंग मी तालावर म्हणला असं आहे आपल्याला पण थोडीशी जिज्ञासा पाहिजे थोडासा आपल्या वृत्तीचा पण हट्ट पाहिजे की मला येत कसं नाही यावं म्हणजे सत्संगती तुटायला नको असं वाटतं मग कुंभार गुरुजींच्या तिथे विचार सागर नावाचा ग्रंथ आहे वारकरी संप्रदायात त्याला खूप मान आहे हे विचार सागरवाले मला वाटतं दिल्लीच्या तिकडचे आहेत लेखक ते आणि ते हिंदी भाषेतले पण आता मराठीत झाले याची परंपरा पहिल्यापासून आहे वारकरी संप्रदाय त्याच्यामध्ये एकच आहे विचार सागर ग्रंथ आहे तो नाही दिल्लीकडचे एक आहेत तिकडे हिंदी लेखक पण विचार सागर वारकरी संप्रदायात त्याला मान्यता आहे आपली पण आहे पण आता मला हे समजतं आपले जेव्हा अभ्यास असे अंतर्मुखत्वातले झाले आतली वृत्ती तसं विचार सागरामध्ये अजून ते नाही ते तसं होणार आहे नाही कारण तो विचार सागर म्हणजे विचारांचाच सागर आहे विवेकाचा नाही आपला विवेकाचा सागर आहे नंतर मला कळलं की हे विचार आहेत त्यांनी सगळ्या शक्यता तिथे घालून ठेवल्या बाबा असं गेलं तर असं होईल असं असं ठीक आहे त्याच्या कुवतीप्रमाणे जो तो कार्य करतो तसा आहे पंडित निश्चल दासजी त्यांचं नाव उत्तर प्रदेश ते पण मग मी शिकले आणि थोडं बाकीचे सगळे ग्रंथ दासबोध गुरुजी घ्यायचे त्याचं तर पारायणच असायचं सप्त्यामध्ये पहाटे 3-3:30ला
स्नान ही सुमन लवकरच मला उठवायला यायची 2:30 तिथं वेळ होती पूर्ण. मग उठायचं लवकर, स्नान करायचं आणि जायचं. ती प्रभात फेरी वगैरे ते झालं की आश्रमात जायचं. आश्रमात मी एकदा जात असताना, माडी चढत असताना खाली बघितलं मी असं हॉलमध्ये, हॉल खाली त्यांचा घराचा, त्यांचंच घर, आणि आम्ही माडी चढतो तेव्हा मी पाहिलं कुंभार गुरुजी टाच लावून ध्यानाला बसले होते. दॅट इज बर्म. आपल्याला जे हवं आहे ते इथं आहे. लोक आहेत बाहेर, नाही असं नाही, आपणच आहोत. तुम्हाला आवडते ना मी हे बोलले? म्हणजे खूप गहन विषय नाही म्हणून म्हणते, ठीक आहे ना, वेगळा विषय आहे. आपणच आहोत असं नाही. जगामध्ये खूप माणसं आहेत अभ्यासू, त्यांच्याकडे पहा, त्यांची उदाहरणं घ्या, शिका. आणि मग मी पाहिलं तर गुरुजी उजव्या पायाची टाच लावून असे मस्त बसले होते. 65-70 वय, छान बसले ते मी पाहिलं. 2:30-3 बसणारा हा ग्रस्त सकाळी 6 त्याने मांडी उठली. आम्ही बरं भजन म्हणायचो काकडे, तिकडे त्यांचं काही लक्षात. जेवण पण एकदाच दिवसात जेवण एकदाच करायचं. हा, त्यांचे फार नियम, फार नियम. आपण तर काहीच पाळत नाही. मी स्वतः खूप नियम पाळायला पाहिजे, आता मी पाळावेत असं माझं कटाक्ष चाललाय. बहुतेक मी आता हम उधर जाएंगे उधर सब कुछ करेंगे. नियम पाळणार, एकांतात राहणार, सेवा करणार, ध्यान होणार. आता होतच माझं, पण मला आता तिकडंच राहायचं. तुमची सगळ्यांची शिबिरं मी तिथं बोलवणार आणि तुम्हाला सगळ्यांना एक एसटी ठरवून देणार. तुम्ही काळजी करू नका, चालेल ना? आणि इथे येणार 1 दिवस, 15 दिवसातून 1. तोंड बारीक करू नका, याला इलाज नाही. आता वय होत चाललं, आता आपण सावध पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पुढचं काही कार्य आहे ना, ते नको का करायला. आठवड्याने प्रवचन झालं की झालं कार्य, असं नाही. कार्यासाठी वेळ पाहिजे, कळलं? आणि पुढं जायलाच पाहिजे. मागं बसून काय घेता येईल, वेळ जात नाही का. कुंभार गुरुजींची ते टाच 6 वाजता 3 घातली, 6 उठले, ते मी पाहिलं. त्याच्यावरून मी त्यांना काही नाही विचारलं, मला कळलं की हा मनुष्य सिद्ध आहे. मग 1-2 वेळा मी हळूवार तिच्या जवळ जाऊन नमस्कार करून नम्रपणाने विचारलं की गुरुजी मला अनुग्रह देताय का? ते म्हणायचे छे, ते सिद्ध वेळच खूप कडक होतं. ते असलं नव्हतं. आपल्या गुरुजींची पद्धत वेगळी आहे, पद्धत प्रत्येकाची वेगळी. त्यांनी तेवढं आहे अनुग्रह वगैरे आमच्याकडे नसता, हे तुम्ही बघायचं पुन्हा नाही मिळतात. पण लग्न होऊन जेव्हा थोडे दिवसात माझं लग्न पण झालं, लग्न होऊन जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा माझ्या बुद्धीत एकच व्यक्ती असायची, ती म्हणजे कुंभार गुरुजी. मग आपल्याला कोणताही आध्यात्मिक प्रश्न आडला की मी बस करून एकटी जायची, कुंभार गुरुजींच्या घरी जायची, दर्शन घ्यायची, त्या प्रश्नाचं उत्तर विचारून पुन्हा पुण्यात यायची. हा माझा पायट होते ड्युटीवर, पण माझं लक्ष सगळं इकडे असायचं. ड्युटी केली नसती शरीराने, पण बुद्धी त्याच्यात ठेवली होती तेवढी वर्ष. नर्सिंगमध्ये बुद्धी न ठेवून कधीच होणार नाही. एकाग्रतेने मनुष्याचं करायचं, तेवढं काम केलं. त्याच्यानंतर मात्र खूप वर्षांनी एक शिबिर आलं वगैरे, ते आळंदीला शिबिर गेलं. तिथून पुण्यात आल्यावर परमहंस मला भेटले. ते भेटल्यानंतर मला असं कळलं की नाही, आता आपली गाडी बरोबर जागेवर आली. मला अनुग्रह मिळाला. त्यांनी अभ्यास सांगितले, ते अभ्यास होऊ लागले, ध्यानाभ्यास होऊ लागला. आणि मग पुढं किती मंत्र करायचे काय ते होऊ लागले. आणि सतत परमार्थाच्या शंका ज्या माणसाला येतात ना, चांगल्या त्या चांगल्या असतात. परमार्थात शंका यावी, उठपळ शंका नको, पण व्यवस्थित शंका यावी. त्या विचारल्या की गुरुजी त्या दूर करायच्या. आपल्याला आम्हाला सवड असेल तेव्हा, आम्ही नर्सिंगला नोकरीवर होतो, ह्या आम्ही सगळं एकत्र. ती शंका विचारायची पुढे जातात. ती शंका अशा रीतीने 5-6 वर्ष गेली. 6 वर्षामध्ये सद्गुरूंच्या
प्रबल, आता गुरुजींबद्दल बोल, 6 वर्षामध्ये सद्गुरूंच्या प्रबल निश्चयामुळे आणि माझ्या अखंड अभ्यासामुळे अभ्यासाचा ध्यास होता. मी ड्युटीवर असल्याचे आज काय चालायचं ना, नामाला कमी समजू नये, अनुग्रहाच्या नामाला, कळलं? अनुग्रहाच्या मंत्राला कमी समजू नका. अनुग्रहाचा मंत्र उंचीवर नेतो आपण, खाली कधीच ठेवत नाही. तुमचं अख्खं जीवन उजळून पूर्ण करेल, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्यांना सारख्या शंका असतात. शंका घ्या, असू दे शंकाला, तर मी आहेच की सांगा. पण विश्वास हा दुर्दम्य पाहिजे. काही झालं तरी सोडणार नाही, हा विश्वास जेव्हा साधकाचा असतो, अशा सिद्ध साधकाला आपण हाताशी धरतो, असं मग बरं पडतं. विश्वासाचा साधक. आता आज इथं दर्शन घेतलं, उद्या चालले आपले कुठं, उद्या नारायणपूर, परवा कुठे उमणाबाद, तेरवा कुठं चालली दर्शन. किती वर्ष दर्शन घेणार? उमणाबादला तीर्थक्षेत्र आहे, तुम्हाला नाही माहिती? मुलगी त्यांच्या कुलदैवती आहे ना. मुलगी त्यांचं कुलदैवत, तीर्थक्षेत्र. कळलं? असं नाही, अभ्यास करा, अडचण विचारा. आता तुमच्या पुढे अख्खं आणून ठेवले इथे आठवडे एक, त्यामुळे तुम्ही कोणी मला अडचणी विचारत नाही का? तुम्ही म्हणता आम्हाला शंकाच येत नाही. तो एक फार छान विभाग आहे. शंका न येण्यासारखाच अभ्यास आपण करून घेतलेला आहे आतापर्यंत, बरोबर की नाही दर्जेताई? प्रार्थना केली तर हा, ये प्रार्थना केली तर शंका निवारण होतं, बरोबर ना? त्यामुळं प्रवचनातनं तुमच्या शंका बरोबर निघतात, बरोबर. तेव्हा कधी कधी मला असं वाटतं की मी व्यवस्थित आहे की नाही सद्गुरू, किंवा माझ्याकडून नीट शिकवलं जाते की नाही. कारण साधं कोणी मला शंका कशा विचारत नाही असं आहे ना. मग असं चालू, हे सगळं परमहंसांचं खरं द्योतक त्यांचं आहे, हे मला सांग. मी आले असेल हे त्यांनी ठरवलेलं असेल, अमुक एक येणार आहे त्यांना द्यावं, ते पुढचं त्यांना माहीत असेल. पण माझ्या जीवनात या अनुग्रहामुळं स्वच्छ प्रकाश पडला. माझ्या जीवनातला अंधार गेला, प्रापंचिक वैचारिक सर्व अंधार गेला. आणि ते मागच्या जन्मी जे काही झालं असेल तिथपर्यंत माझी गाडी येऊन बरोबर थांबते. याचं कारण एकच, परमहंस समर्थ सद्गुरूच असं पाहिजे. आणि या सद्गुरूंना तर असं खूप त्यांना माझ्याबद्दल ईश्वराने सांगितलं, असं ते म्हणायचे. अहो नवलेताई, मला नवलेताईच म्हणायचे, बाकी काय नाव नाही. किती तुमच्याबद्दल मला सांगतात, ते कोण? ईश्वर सांगत असते म्हणायचे, खूप सांगतात मला. त्यामुळे त्यांना असं रोज पहाटे त्यांचं ध्यान चालत असेल, नंतर जप वगैरे पट्टी करायची पहाटेच 1 तास. त्यांना काय करायचे जप करून. आता मला तुम्ही कसं म्हणता, कशाला जप करताय तुम्ही, पण आम्हाला एकतरी मार करावीच लागते. तसं नाही, त्याला ती हिस्ट्री झालीच पाहिजे. मंत्राला पूर्ण जरी झाला तरी मंत्रांना हिस्ट्री रोज झालीच पाहिजे. सोडायचं कधीच नाही, माळ घेऊन व्यवस्थितपणे जप करायचं. त्यांनी तुम्हाला नेमल्यामुळे आमचा फायदा झाला. हा, ते आम्हाला आहे. कुठं नेमलं नसतं. एक आहे. हा? आई 11 बाळा जप करतात अजून. एवढं नाही करत. गरज पडली तर करायला. एवढं कसं करताय? हा, नंतर मला झोप येते असं. गप्पतच नसेल पण द्यायचं. लगेच लोड मी करमत नसलं की मला. काय काय लगेच लोड काय. आणि मग मध्ये त्या ह्याला अनुसरून मग ही प्रेमगीत प्रगट झाली. तर आपण रचना करणं वेगळं आहे, प्रगट रचना केलेली वेगळी. आता यातला कसं प्रगट होते, ते प्रगट होणं म्हणजे ते आपल्या अनुग्रहित आहेत. आपल्या सर्व अनुग्रहितांना पुढं पुढं काय 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 होणारच आहे प्रगट. हे प्रगट झालं. हे प्रगट झाल्यानंतर इतकं बदललं सगळं माझं जीवनच बदललं. आणि त्याच्यामध्ये सद्गुरू हा एकच विषय सापडेल तुम्हाला. त्याच्यामध्ये देव कुठे काहीच नाही. का तर देवापेक्षाही
सद्गुरूंची प्रज्ञा, सद्गुरू आपल्याला नेऊन कुठं बसवतात त्याचं विशेषत्व आहे. ईश्वर कमी आहे असं नाही. ईश्वर आणि गुरु एकच. आम्ही कोण समजतच नाही मुळात ते दोन्ही एकच. आपण दोन समजत नाही. सद्गुरू हाच ईश्वर. पण ईश्वराला आवश्यक आहे, ईश्वर ठरवतो की पृथ्वीवर कोण मनुष्य असा आहे ज्याच्याकडून विश्वाचं एवढं कार्य झालं पाहिजे. गुरुत्वच बनवतो ना. हा, मग ते नेमतात ठिकठिकाणी कोण असं होतं. गौतम बुद्ध होते तेव्हा काही माणसं मुक्त झाली, आणखी काय काय माणसं कोण कोण अवतार झाले पुष्कळ. म्हणून लोक आपले लोक मला विचारतात तुम्ही प्रसिद्ध का होत नाही. कशाला काय प्रसिद्ध म्हणजे काय म्हणा, होईल समजा झाले तर झाले, नाही का नाही झाले. औषध सगळ्याचं काय काय साधन प्रसिद्धीच्या मागे मी का लागले नाही ते सांगते की प्रसिद्धीची जी जागा आहे त्याची मग हाव सुटते. हाव सुटली की मी गावोगावी फिरले असते, गावोगावी फिरलं असते, पैसा गेला असते आणि लोकांना किती हे ज्ञान पडतंय याचा मी अंदाज घेतलेला आहे. विनायकपुरमवर सगळे अंदाज झाले. त्यामुळं मी परत इथं स्थिर झाले आणि तिथं स्थिर झाले. आपलं हे सोडलेलं नाही. इथे पण आपली हीच प्रवचन चालतं. ज्यांना योग आहे ऐकायचा ते लांबून येतात. तुम्ही लक्षात आणा तिथे आणि ते अवाक होऊन निघून जातात. तेवढं ज्ञान अंतःकरण शुद्ध होऊन. म्हणजे ज्यांचा योग आहे अशांनाच हे शब्द मिळतात. भगवान श्रीकृष्णाचे शब्द सगळ्यांना मिळाले का? फक्त अर्जुन. मग कसं आपल्याला त्यांनी एवढं कार्य दिले आणि तुम्ही सगळेजण एवढे ऐकता ते महत्वाचं आहे. संजयला पण मिळाले नाही. हा, भगवान कृष्णांचं जे बोलणं आहे ते ह्यांना मिळालं. कोणाला? अर्जुन, तिकडे संजय, धृतराष्ट्र आणि उद्धव. 4-5 जणांना मिळालं. हा, उद्धवला अडका होता फार जवळचा. उद्धवासाठी शेवटी उद्धव गीता काय गुरुगीता पण लिहिली त्यांनी. गुरुगीता आहे पहा. आपल्या संप्रदायामध्ये गुरुगीतेचे फार मोठं महत्व आहे. म्हणून मला परमहंसांचंच महत्व आज वर्णन करायचं, माझं नाही. परमहंस हे इतके पराकाष्ठेचे बुद्धिमान होते आणि प्रज्ञावंत होते की ज्यांनी समाजाची काळजी घेतली. कितीतरी साधू नाही तुझ्या जगात. ते आता किती आहेत काय भस्म लावलेले, जटा बांधलेले, ते काय बोलते कुंभमेळा. कुंभमेळा. अवतार, असा अवतार म्हणजे अवतार नाही होत. त्यांना काय सापडतं? हठयोगी. आहे. पण किती वेळ जातो आयुष्यात फुकट आणि पुन्हा जन्म घ्यावेच लागतो. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी. आपली जी साधना आहे ती जन्म बंद करण्यासाठी आहे. आणि ईश्वराची योजना असेल तर आपल्याला पुढे जन्म मिळतो कारण हे कार्य पुढे न्यायचं असतं. बरोबर? म्हणजे हे सगळं आपण त्यांच्यावर सोपवतो, आपल्यावर येत नाही. त्यासाठी परमहंसांचा अवतार हा झाला आणि त्यांनी समाजाला आपल्याला इथे इथपर्यंत येईपर्यंत ज्ञान त्यांचं आत्तापर्यंत आपण आणलेलं आहे. आमचं आणि विवेकचं सतत बोलणं चालतं की सतत स्वानंद म्हणत होता चल मंदिरात जा, तयार होता असं म्हणत होता. त्याला मी मधून पिटाळतो, चल तयार हो, सगळं कर आणि ज्ञान घे, चल असा राहू नको. सारखं मित्रांच्याच त्याला काय कळतंय अजून, पण तरी त्याला काय द्यायचं शिक्षण असा. आणि शेवट कसा आहे? शेवट हे जिथे जायचंय हे किंवा ज्ञान ज्यांच्याकडे जाणार आहे तिकडेच ते जाणार. हा त्याचा आणखी पण एक आहे आता की इथे आता सेटलमेंट आहे, नंतर आश्रम आहे, त्यांची समाधी आहे. हे सगळं असल्यामुळे या ठिकाणाला आणि आपल्या विनायकपुरमच्या ठिकाणाला एक महत्त्व प्राप्त झाले. सेटलमेंट आहे या कार्याची. आता हे कुठेही जाणार नाही. बरोबर? कार्याची सेटलमेंट झाली. रोप लावले, रोप लावले, रोप लावले द्वारी.
ते असा वेधून गेला तर तो जाईल. ईश्वराला काळजी असते कसं न्यायचं काय ते होईल. अशा रीतीने परमहंस एक माझ्या जीवनामध्ये की असं आले की ते मला जे हवं होतं शिक्षण, मला जे उत्सुकता होती ईश्वराबद्दलची ती माझ्या बुद्धीतली त्यांनी पूर्ण केली. म्हणून मला त्यांचा खूप आदर, खूप ईश्वरासारखं असं सगळं मला त्यांच्याबद्दल वाटायचं तेव्हापासून. आणि सगळं त्यांचं नैसर्गिक वागणं सुद्धा सामान्य माणसासारखंच होतं, पण खूप अंतरातलं जाणणे हे त्यांना यायचं. तुम्ही काय विचार धरून बसलात हे त्यांना समजायचं. मज्जा. एकाग्र होऊन लेखन करायचं. पुढं पुढं त्यांनी माझी नियुक्ती केली. नवले एकदा काय झालं, आम्ही सगळे रूम मध्ये असं बसलो होतो. सकाळीच जायचो अभ्यासाला. गुर्जर नाही रस द्यायला लागा सगळं. एकदा काय झालं, काय सांगणार, हा लेखन. आयुष्याच्या शेवटी त्यांनी लेखन केलं काही ग्रंथ. कुठला लेखन? स्वात्मानुभव आहे, पंथराज आहे. पंथराज आधीच झाला. पंथराज सुद्धा ते सुद्धा सांगण्यासारखं आहे त्यांच्या चरित्रातलं की पंथराज हा पहिला ग्रंथ आहे त्यांचा. त्यांना त्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालं, BA. नंतर आणि ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये नोकरीला. पण तिथं त्यांची जी वृत्ती आहे आता फॅक्टरी कुठं आणि अध्यात्म कुठं किंवा काय BEd काय होणं ते कुठं, PhD होणं. पण त्यांना ते दम धरू देईना. शेवटी मी रात्री स्मृतीचं चरित्र वाचलं कशात तरी, काल वाचलं. आणि ती वृत्ती दम धरून देईना. शेवटी ॲम्युनिशन फॅक्टरीतून वेळ काढून ते विद्यापीठात गेले आणि त्यांनी सांगितलं की मला असं असं PhD व्हायचंय. तर त्यांनी विचारलं, त्यावेळेचे ते होते मुख्य ते, तुम्ही काय BA झालात का, BEd वगैरे आहे का, काय आहे? शिक्षण नाही, मी शिक्षण विभागातला नाहीच आहे. तिथं आडकाठी आहे खूप. सगळ्यांनी जमून एक मताने सांगितलं की बघा तुमचं काम काही इथं ओढायला जाऊ शकतं. असं 3-4 वेळा झालं. यांना वाईट वाटलं गुरुजींना की बाबा असं मला करायचं. ते म्हणते काय तुमचं म्हणणं तरी काय ते एकदा नीट सांग. मग त्या PhDच्या तिथल्या विभागाने त्यांना 6 प्रश्न टाकले. खूप परीक्षा घेतल्या त्यांच्या. प्रश्न टाकले, त्यांची उत्तरं द्यायला सांगितलं. खूप कठीण प्रश्न आहेत ते माझ्याजवळ, कधीतरी सांगू. आणि ते प्रश्नांची उत्तरं गुरुजींनी बरोबर दिली. हा एक भाग झाला. पण ते म्हणाले की अहो तुम्ही जर BA आता काहीतरी PhD वगैरे झाला, BEd झाला तर तुमच्या घराला उपयोग होईल, तुमच्या कुटुंबाला उपयोग होईल, तुम्हाला शिक्षकाची नोकरी लागेल, पगार मिळेल. ते म्हणाले मी याच्यासाठी आलो नाही. मला ॲडमिनिस्ट्रेटरला चांगला पगार आहे 4 आकडी. मला PhD ह्याच्यासाठी व्हायचंय की माझ्या जनतेला मला पंथराज समजावून काय सांगायचं कोणाला. किती किती हे आहे. एखादा समाजातला मनुष्य समाजासाठीच वेळ काढतो. बघा म्हणजे घरचे लोक नाही, शिक्षण नाही, नोकरी पण नाही, काय सगळंच. आणि मग त्या अभ्यासाला लागले, उत्तम प्रकारे PhD झाले. आणि त्या PhDचं म्हणजे हे कधी झालं 1970 ते 75 त्या काळात ते PhD पण झाले. आणि PhDचा उपयोग काय? स्वात्मानुभव, पंथराज हा PhDचा उपयोग. हे ग्रंथ त्यांनी आपल्याला अभ्यासासाठी दिले की पुढची माणसं याच्यातून कुंडलिनी शक्तीचा अभ्यास करून ध्यानी होतील आणि ध्यानीचे साक्षात्कारी होतील. त्यांचं तो हे आहे. म्हणजे सगळे साक्षात्कारी व्हावेत अशी आमची इच्छा आहे. तुम्ही वाचायला घेत जा. पंथराजच्या प्रती आहेत आपल्या, कोणाकोणाला पाहिजेत त्यांनी त्या किंवा आपण काढू जास्तीच्या कळलं. तेव्हा आपल्या साधकांनी सर्वांनी आता मी आता पुढचं सांग. आता एवढ्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये ग्रंथ वाचलं तर कळण्यासारखं आहे ना? नाही, तुम्हाला नाही. आता जो निघेल गुरुजींनी मला आणखीन एक ऑर्डर असे दिली ध्यानामध्ये की आता असं करा. माझा पंथराज हा कोणालाही कळत नाही, कारण तो अवघड भाषा मराठी
प्लस संस्कृत प्रचूर असा तो ग्रंथ आहे. आणि अभ्यास पण कसा कलेने मनुष्याच्या बुद्धीत पोहोचावा ही तर त्याच्यात कला जास्त नाही, विद्वत्ता प्रचूर आहे. म्हणजे शास्त्रज्ञांनाच कळेल त्यांना पाठवायचं की त्यांनी लिहिलं बरोबर आहे. पण मला आता खूप अवघड काम दिलंय की हा तुम्हाला शरीरामध्ये पायाच्या अंगठ्यापासून मस्तकापर्यंत आलेले अनुभव म्हणजे पंथराज. आता तो तुमच्या भाषेत लिहा. आता ते लिखाण बरंच होत आले चालते. खूप ते प्रसन्न आहे परमहंस. त्यांना ते कळलं की सगळ्या समाजासाठी हे उत्तम पुस्तक होईल. आता आहे अजून तरी होतेच, म्हणजे ते लेखन थांबतच नाही आता असं झालं. हा तर पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे. तोपर्यंत मी आता 6वा अध्याय जरा प्रेसला टाकते, म्हणजे तुमचं थोडं सहावा अध्याय कधीच झालाय. त्याची सारांश लिहा असं दातेताईंनी मला थोडंसं मार्गदर्शन केलं. प्रत्येक अध्यायाचा सारांश लिहा, कारण श्लोक गीतेचे अर्थ ओवी असा होतो तो अध्याय तसं लिहा. पण त्याचा सारांश काय अध्यायाचा हे दातेताईंनी मला सांगितलं की तुम्ही मराठीत छान तो 1-2-4 पानं त्याची लिहित जा, म्हणजे मग तो अध्याय छान समजेल. ते काम मी करते आहे सध्या. रात्री झोपले तरी माझ्या डोळ्यापुढं पंथराज, उठले तरी पंथराज. प्रकृती बरी असो नसो पंथराज सारखा प्रकृती म्हणजे माझी पाठ दुखते. काय करायचं, म्हातारी झाली का काय करणार, वय वाढल्यावर म्हातारीच फेमस. पण त्याला काही इलाज नाही. किती वय वाढलं तरी बुद्धी तरुण आहे, म्हणून त्या बुद्धीचा उपयोग आपल्याला आपल्या अध्यात्म साधनेसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी करायचा आहे. तो चालूच राहणार. विनायकपुरमला मी अशासाठी जाईन म्हणते की तिथे गुरुवारी मी येईन ना की तिथे राहून शांततेमध्ये व्यवस्थित मला माझी काळजी घेता येईल. सोनेकर ताई माझ्यावर येणार आहेत राहायला. तिथे माझ्या पलीकडे जी माझी खास रूम आहे तिची ध्यानाची, त्या रूममध्ये AC वगैरे बसून घेणार, छान सोय करणार, बाथरूम वगैरे सगळं आत करणार. पुढे थोडीशी एक रूम वाढवणार, सुंदर बांधून त्याला पुढे ग्रिल वगैरे पण करून छान बंदोबस्त करून आम्ही राहू. आणि एक बाई सेवेला ठेवणार, पैसे देऊ, असं आमचं चाललेलं आहे. जाऊ दे, पैसे गेले तरी चालतील. आपले हे जे काम आहे ते पण तिथे शांततेत पार पडलं. मला काही घरी त्रास नाही कोणाचा करता. मला उठावं लागतं 4 वाजता. ठीक आहे, तुम्हाला आज खूप माहिती दिली मी. याचं सगळ्याचं मूळ आहे परमहंस, कळलं का? आणि परमहंसांचं हे कार्य निश्चितपणे पुढे जावं अशी माझी स्वतःची खूप इच्छा आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं भरभर ज्ञान घ्यावं, भरभर तरुणांनी पुढे यावं असं आम्हाला वाटतं. आता आम्ही झालो म्हातारे, तर पुढचं काय काय आपले विवेक महाराज आता गादीवर बसतील नाही का, त्यांना पण आता आपण चालू जाईल. पण तो त्याचे विचार वेगळे. त्याला मी 100 वेळा तरी घरी सांगितलं असेल की आता पुरे, मला पण आता कंटाळा येतो. तू आता इथे बसून राजरोस म्हणजे अधिकार परतवे आणि आता काळा परतवे, तुझी गरज आहे इथे, तू आता इथे स्वीकार हे स्थान. असं म्हणते तर ते नाही म्हणते. ते म्हणते नको, तुम्ही आहात तो कालच विचारली परत, तुम्ही आहात तोपर्यंत नाही. मला पुष्कळांनी पण पुष्कळांनी पण हेच सांगितलं की माऊली तुम्ही आहात तोपर्यंत हे स्थान कोणाकडेही जाऊ शकत नाही. तो सुज्ञ आणि बायको आहे की मागं सांगत आत्ता नको मागं ओढत असते. तेव्हा ठीक आहे, जी गुरुजींची इच्छा असेल ती होईल. ते पण ज्ञानच सांगतील त्याची मला खात्री आहे. आणि कडक कुंडलिनीचं ज्ञान इतकं माझ्या इतकं नाही सांगितलं तर ते नक्की सांगतील. भक्ती ज्ञान तरी 100% सांगतील. कुंडलिनीचं पण सांगतील, सगळं सांगतील.
मुलींनी सगळं आलेलं आहे ते सांगायला मयुरेश. पण त्यांचं असंच मत आहे, सारखं 100 वेळा झालं विचारून 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 मला आता फार कसं तरी झालं. हा? आता विचारूच नका. गुरुजींची इच्छा असेल तेव्हा ते- हा. मी गुरुजींना पण समजावलं की आता मी उतरते खाली, वेळ नाही, काय उत्तर येत नाही. आपल्या गुरुजींची इच्छा असेल तर. मयुरेश. उत्तर काहीच येत नाही. म्हणजे मला जेव्हा गुरुजींनी गादीवर बसवलं, मागवते प्रतिपदा फेब्रुवारी कोणता आपला असतो दत्तांचा हे असतो, तेव्हा त्या दिवशी मला बसवले. मी तो दिवस येण्याची आता वाट पाहते. तो नाहीच म्हणतो, नाहीच म्हणतो नाही आहे. जे चाललंय 2 विभागामध्ये ते छान चाललेलं आहे आणि तुझ्यामुळे पण प्रचार होतोय, माझ्यामुळे पण होतोय, बाकीचं काय पाहिजे. आता मी विचारून विचारून दमले. ज्यांना काही इच्छा होत्या त्यांनी कृपा करून समजावून घेतले. तरुणांना जास्त वाटत होतं. आणि आहेतच ना ते त्यांच्यासाठी, ते नाही कुठं. सर्वांनी रसपान करा छानपैकी. मग आपण जेवला ना ते. आपलं प्रेमळ गीत आवडून गेले. तुझा आकाश झाला. लगेच वक्ते श्रोते जमले की नाही बघा. चला. आज म्हणून